ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे सोमवार आणि आज सोमप्रदोष व्रत देखील आहे. तर मी तुम्हाला सोमप्रदोष व्रताची कथा सांगणार आहे. भगवान भोलेनाथांचा महिमा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होते. तसेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. तिचा नवरा वारला होता. तिच्याकडे काही शिल्लक नव्हतं, म्हणून ती आपल्या मुलाला सोबत घेत सकाळपासूनच भिक्षा मागायला निघत असे. अशा प्रकारे ती स्वतःचे आणि मुलाचे पोट भरत होती. एके दिवशी घरी परत येत असताना त्या ब्राह्मण स्त्रीला एक मुलगा जखमी अवस्थेत दिसला. ती ब्राह्मण स्त्री त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आली. तो मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैनिकांनी त्याच्या राज्यावर हल्ला करून त्याच्या वडिलांना मारून त्या राज्यावर ताबा मिळवला होता. ब्राह्मण स्त्री त्या मुलाला घरी घेऊन आल्यानंतर तो त्यांच्या घरात राहू लागला. कालांतराने तो राजपुत्र आणि ब्राह्मणीचा पुत्र हे दोघेही मोठे झाले. त्यानंतर एके दिवशी अंशुमती नावाची गंधर्व मुलगी राजकुमाराला पाहून त्याच्या प्रेमात पडली. दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्या राजकुमाराला तिच्या पालकांना भेटायला घेऊन गेली. काही दिवसांनी महादेवाने अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात दर्शन देत राजकुमार आणि अंशुमतीचे विवाह लावण्याची आज्ञा केली. त्यांनी तसे केलेही आणि राजकुमार आणि अंशुमतीचा विवाह पार पडला आणि ते आनंदामध्ये राहू लागले. तर दुसरीकडे ती विधवा ब्राह्मण स्त्री नेहमीप्रमाणे प्रदोष व्रत करत राहिली. या व्रताचा प्रभाव असा झाला की त्या राजकुमाराला गंधर्व राजाच्या सैन्याची मदत मिळाली आणि त्याने विदर्भ राज्यातून शत्रूंना हुसकावून लावले आणि वडिलांचे गमावलेले राज्य परत मिळवले. त्यानंतर राजपुत्राने ब्राह्मणीच्या मुलाला त्याच्या राज्याचा प्रधान बनवले. प्रदोष व्रतामुळे राजपुत्र व ब्राह्मणपुत्राचे दिवस सुधारले. त्याचप्रमाणे महादेव आपल्या सर्व भक्तांवरती कृपा करतात. तसेच सोमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलीलामृतमधील 11वा अध्याय देखील पठण किंवा श्रवण केला जातो. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतात. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीलामृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. आता आपण शिवलीलामृतमधील 11वा अध्याय बघूया. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षी भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षी धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12, गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा. एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहितदक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, कृपाळू सर्वज्ञ गुरु, हुशार आज्ञाकारी गुरुभक्त, शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न, दानशूर दाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठान व्रते केले. तेव्हा त्या दोघांना एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक. दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करीत. माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत. कौतुकाने निहाळीत. परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने
पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी, अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे आभूषणे दान केली. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप यात दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राज्य, सुख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील. मुलांना आशीर्वाद दे. त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभवसत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी, अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी ती अन्य पुरुषाला भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परम शिवभक्त होती. सोमवार, प्रदोष व्रत, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1 लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होते. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ती ब्राह्मणांकडून करून घे. त्यांना दानदक्षिणा दे. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागली की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा, शिवकीर्तन, गायन होत असे. महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मयी झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले. महानंदीला आनंद झाला. ती म्हणाले, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाली. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन, म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य. म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ते दोघेही रत्नखचित मंचकावर झोपले. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागी केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदे, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज 2रा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती, महाल सर्वांचे दान केले. त्यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्षे धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदयचलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेलला. त्या सहजपणे महानंदेला वरचेवर उचलले, छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर माग. देवा ही सर्व नंदीग्राम नगर उद्धरून यावे तथास्तु म्हणत शिव अंतर्धाम पावले. अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली. त्या शिवलोकी आधी व्याधी, क्षुधा, तृष्णा नाही म्हणून तेथे
तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाहीत. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड, कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे, तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका, ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. भद्रसेन राजाने प्रधानापत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला, आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील, यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत, म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल. तेव्हा ऐक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा मी काय सांगतो ते ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते, म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्रपठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल. पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला, हे महात्मन, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभबल, क्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलवले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले, त्यावर आम्रपल्लव ठेवले, दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषीने राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते मला सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, भाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याच वेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळपुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली. ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद, वाल्मिकी, व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंद्य आहेत. 14 विद्या, 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्य दृष्टी आहे, तेव्हा काही अद्भुत पाहिले का?
नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले. त्यात वीरभद्रही होता. त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलांना घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. राजा, तो रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रावर्तन केले. आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्यांच्या हाताला लागला म्हणून त्यांनी तो भूमीवर ठेवला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरांपुढे उभा राहून हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा ऋषभध्वजा, मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते, ते तू आणून देत जा. शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. तो मृत्यूलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्याचे मेल्यावर त्यांची चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला. शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात, म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात. स्मशानात राहिल्याने वैराग्य वाटते म्हणून त्यांचा निवास तेथे आहे. पिंड ब्रह्मांड जाळून जे आत्मसुख उठते ते भस्म शंकर आपल्या शरीरी धारण करतात. असणे, जन्म पावणे, वाढणे, बदल होणे, ऱ्हास होणे, मृत्यू पावणे या 6 विकारापासून शंकर मुक्त आहे. चिताभस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते. त्यामुळे भस्मासूर कंटाळा. त्याने विचार केला, आपण असुर शक्तिमान असून असले परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा सर्व लोक, ब्राह्मण, राजे, देव, शूद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये, असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला. नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही. आता काय करावे? शंकर म्हणाले. भस्मासूर शंकराची स्तुती करू लागला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारे, उमावल्लभा, नागभूषणा, मला आपण एक वरदान द्या. ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला. शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला. षडानंद, गजानन, नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन दिले. परंतु शंकराने भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत, सज्जन, ऋषी, भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला. भस्मासुराने ठरवले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता, नंतर विधाता विष्णू, शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे. असे म्हणून तो निघाला. तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले. मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे गेले. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे. आम्हीही नष्ट होऊन जाऊ. तो इथे येऊन सर्वांना भस्म करेल. तुझी पत्नी हिमावतीला सांभाळ. शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे. तेवढ्यात भस्मासूर तिथे आला. सर्व देव शंकराला काही सांगत आहे. आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केलास. भस्मासुराने मधोमध होऊन शंकराला दुरुत्तरे केली व म्हणाला, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून पार्वती उठून निघून गेली. भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सजवला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला. तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदांना, शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायाचक्र चालवणारा, इंद्रियातील ब्रह्मादिक देवांचे ध्यान, संकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे. असे 1 कोटी वर्ष गेले. शब्दांच्या, शुभाशुभाच्या, तर्ककुतर्काच्या, शास्त्राच्या विद्येच्या पलीकडे अनाकलनीय स्वरूप असणारा शिव तपश्चर्या, बल, धन, विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्यांनी कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नाही. भक्ताच्या प्रेमभक्तीने
तो वश होतो. उमेसह त्याच्या घरी निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे, त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली. तिने आपला बंधू शेषशायी विष्णूचा सहाऱ्यासाठी धावा घेतला. तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तिथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य तसेच रूप लावण्य सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुक्त झाला. मोहिनी जवळ जात हळूवार आवाजात तिची नृत्य गायन कलेची प्रशंसा करत म्हणाला, हे सुंदरी, तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य ओवाळून टाकावे. माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे. मला वरमाला घालून तुझे निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसून म्हणाली, मी तुम्हाला वरमाला घालेन, पण माझी एक अट आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करत आहे. त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केला आहे. मला तू उत्तम पती वाटतोस. तू माझ्याबरोबर नृत्य करशील का? मोहिनीच्या मंजूळ लाडीत बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करेन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करेन, जशी पावले टाकेन, जसे नेत्र संकेत करेन, जशा हस्तमुद्रा करेन, त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य देवतेच्या उपासनेचा भाग आहे. यात काही चूक होता कामा नये, नाहीतर ते दैवत कोपेल आणि दोघांचा नाश करेल. याचा विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली. भस्मासुराची सारासार बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आली. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभ केला. मोहिनीचे नृत्य पाहून इंद्राच्या अष्टनायिका लाजून गेल्या. यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले. मोहिनी जसजसे हावभाव करू लागले, भस्मासूर तसतसे करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देव मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्याने भुलून गुप्तपणे तिथे जमले. नाचता नाचता मोहिनी त्वरेने नृत्यमुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्यमुद्रा करत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले. तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर प्रकट झाले. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले. त्याने आकाशातून फुलांचा वर्षाव केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता. याचे पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत, कपाल, भीषण, संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव विष्णू नंतर एकमेकांबरोबर कैलासावर गेले. त्यावेळी पार्वती पुढे आली. तिने दोघांची पूजा केली. स्वादिष्ट पदार्थांचे भोजन करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकराने अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा.